आज मौजे मुंडेवाडी तालुका केज या गावामध्ये दारूबंदीसाठी ग्रामस्थाच्या वतीने एक ग्रामसभा घेण्यात आली। सदर दारूबंदीमुळे आमच्या गावामध्ये जवळजवळ 21 वर्षाच्या आत 5 ते 6 महिला विधवा झालेल्या आहेत आणि सरासरी 13 वर्षाच्या पुढे मुलं दारू पित आहेत। माझा लेक वारलाय 18 वर्षाचा, माझी सून विधवा झाली, 2 लेकरं आहेत, घरात काही सुद्धा ठेवीत नाहीत। धान्य फिन्ने नवरा सुद्धा माझा मरायला लागला, नुसतं दारू पायी। ही गावातली दारू बंद करा, त्याची दखल घ्या। मी गावामध्ये वारंवार तक्रार करून सध्या गावातली दारू बंद झाली नाही आणि दारू बंद करायला जर तक्रार दिली तर ती दारूवाली येऊन दाब टाकतात, मारतो, कापतो अशी भाषा करते ते, पुन्हा शिवीगाळी बी करते ते। त्यांच्या विरोधात एकही माणूस बोलायला तयार नाही। आम्ही आत्महत्या करणार आहेत, बीडमध्ये येणार आहेत, बीडमध्ये गेलं तरी कुणी दखल घेत नाही। नांदूर फाट्यावर दारू पिऊन येत नाहीत, इथं रोजी रोजगार केलेले पैसे ठेवीत नाहीत, संध्याकाळी कामं करून आले तरी खाऊन पिऊन देत नाहीत, हानमार करतात संध्याकाळी बी। गावातील सर्व ग्रामस्थांनी आज बैठक घेतली आहे। यापुढे आम्ही यामागील केज पोलीस ठाण्यात 2दा गेलो होतो, पण त्यांनी काहीच याच्यावर हे घेतलं नाही। इतकी दारू म्हणजे आज 13-14 वर्षाची मुलं सकर आता म्हणजे शिक्षण घ्यायला पाहिजे त्यांनी, पण त्या वयात आता दारू प्यायला लागले तर इथं मग आता या आरक्षणासाठी आज शिक्षणासाठी किती लढाई चालू आहे, पण गावात ह्या मुलांना अजून काही समजत नाही की दारू पिण्यामागचं म्हणजे आपण भविष्यात काय करायला पाहिजे हे त्यांना काहीच सुद्धा हे व्हाय नाही। मग यापुढे पूर्ण गावातली ही दारू बंद झाली पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। आज मुंडेवाडी गावामध्ये आम्ही केजला गेलो होतो, एकदा दारू बंद करा म्हणून बीडला गेलो, तरी पण आमची कोणीच दखल घेतलेली नाही। त्यावेळेस दखल घेतली ठीक नाही तर आम्ही आत्महत्या करू म्हणून उपोषण करणार आहोत। पोलीस स्टेशनला एवढीच मागणी मागतो की ह्या गावातली दारू बंद करा। मुंडेवाडी गावात दारू 12-15 वर्ष झाली इकितीत, इथं दक्षता पोलीस स्टेशन कुठूनच घ्यायला तयार नाही। 4 वेळेस केडला बाया जाऊन आल्यात, ते कुणी सुद्धा लक्ष द्यायला तयार नाही। तो म्हणतो घरगुती झाले, 4-2 माणसं वायाला गेलेत आणि आता आत्महत्याच्या पाळ्या आल्यात बायाला। गावातील दारू पूर्णपणे बंद व्हावा यासाठी सर्व ग्रामस्थ मंडळी इथं भगवान चौकामध्ये बसले, तरी भगवान चौकामध्ये मुंडेवाडीत दारू विकते। या अगोदरला पण ठोचे तिकडे हप्ता मॅनेज करते ते तिकडूनच वापस जाते। हे जर मुंडेवाडी गावाची जर दखल नाही घेतली तर आम्ही बीडला 17 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार आहेत कलेक्टर ऑफिसला जाऊन।